अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्ध आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भाकली आणि नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचं दान दिलं. जुळ्या मुलांचं नामकरण झालं देवांतक आणि नरांतक. ही मुलं हळूहळू मोठी होऊ लागली. महर्षी नारद मुनी त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होऊ शकतो. त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून देवाधिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेत हे पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व द्या. भगवान म्हणाले, मृत्यू लोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल तर मागा. मुले हुशार होती. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोकीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सत्शील दाम्पत्याच्या उदरी पाप बुद्धीची बालके कशी जन्माला आली याच सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. तोपर्यंत या बालकांनी समविचारी पराक्रमी दृष्ट वृत्तीची फौज तयार केली आणि मृत्यू, स्वर्ग आणि पाताळ या लोकांवर अतिक्रमण केलं. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देव सुद्धा त्यांच्या भीतीने चळचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले, परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण केले. त्यानेच आपल्या चतुर्बुद्धीने यामधून मार्ग काढावा अशी प्रार्थना सुद्धा केली. देवांतक आणि नरांतक, देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचं शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता आदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला. सगळे जण सुखावले. महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघे सुद्धा आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. आदिती माता गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्दशीला दुपारच्या वेळी आदिती मातेच्या उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले, बाळलेणी घातली, दुपट्ट्यात गुंडाळून पाळण्यात घातलं. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला. म्हणून या बालकाचे नाव महोत्कट ठेवण्यात आलं. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान महोत्कटाला आशीर्वाद स्वरूपात दिले. कालांतराने याच महोत्कटाचे देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्यात भयमुक्त केले. महोत्कट
भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.